नमस्कार. हवामान बदल हा शब्द आपण सतत ऐकतो नाही का? पण याचा आपल्या आयुष्यावर थेट कसा परिणाम होतोय आणि या गुंतागुंतीच्या विषयाचं सोपं चित्र कसं असेल हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं झालंय. कधी विचार केलाय का की हल्ली ऋतूंचं गणितच कसं बिघडलंय? कधीही पाऊस येतो, उन्हाळा तर दिवसेंदिवस तापदायक होत चाललाय. असं का होतंय? आपल्या आजूबाजूला होणाऱ्या या बदलांमागे नेमकं दडले तरी काय? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या विश्लेषणात आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. हवामान बदल म्हणजे काय, ते का होतंय, त्यामागचं विज्ञान, त्याचे धोके आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावरचे उपाय काय आहेत, या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया अगदी मूळ गोष्टीपासून. हवामान बदल म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हवामान बदल म्हणजे पृथ्वीच्या तापमानात, पावसात आणि वाऱ्याच्या पद्धतीत होणारे मोठे, दीर्घकाळ टिकणारे बदल. आता हे बदल नैसर्गिकरित्या होतच असतात, हजारो वर्षांपासून होत आलेत. पण खरी काळजीची गोष्ट ही आहे की गेल्या 100-150 वर्षांत आपल्या म्हणजे मानवाच्या हस्तक्षेपामुळे या बदलांना प्रचंड वेग आलाय. हे बदल का होत आहेत याची मुळं कुठे आहेत? बरं, याची कारणं ना दोन प्रकारची आहेत. काही नैसर्गिक आहेत तर काही आपल्यामुळे म्हणजे मानवनिर्मित. इथे बघा, डावीकडे आहेत नैसर्गिक कारणं, जसं की ज्वालामुखीचा उद्रेक किंवा समुद्राच्या प्रवाहातील बदल. हे तर नेहमीच घडत आलंय. पण उजवीकडची यादी बघा. जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल जाळणं, बेसुमार जंगलतोड, प्रदूषण या मानवनिर्मित कारणांनी नैसर्गिक चक्राचा पूर्णपणे बोजवारा उडवलाय. हेच खरं मूळ दुखणं आहे. आता या सगळ्यामागे एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे. या बदलांच्या केंद्रस्थानी एक अशी प्रक्रिया आहे जिला आपण हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. चला, ते काय आहे ते समजून घेऊ. बघा, हा ग्रीनहाऊस इफेक्ट मुळात एक चांगली आणि नैसर्गिक गोष्ट आहे. यात काय होतं तर वातावरणातले काही वायू सूर्याची उष्णता पृथ्वीजवळ धरून ठेवतात आणि म्हणूनच आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे. जर हे वायू नसते ना, तर आपली पृथ्वी अक्षरशः बर्फाचा गोळा झाली असती. ही प्रक्रिया कशी काम करते? अगदी सोपा आहे. सूर्याची किरणं पृथ्वीवर येतात. मग जमीन तापते आणि काही उष्णता परत अवकाशात जायला निघते. पण इथेच तर खरी गंमत आहे. वातावरणातले हे वायू त्या परत जाणाऱ्या उष्णतेला अडवतात. अगदी खाद्या ब्लँकेटसारखं, जे आपली ऊब बाहेर जाऊ देत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे ह्या वायूंच्या वाढलेल्या प्रमाणात. कार्बन डायऑक्साईड, जो गाड्या आणि कारखान्यांमधून येतो, मिथेन, जो कचऱ्यातून येतो, नायट्रस ऑक्साईड, जो शेतीतल्या खतांमधून येतो. ह्या सगळ्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की आता ते गरजेपेक्षा खूप जास्त उष्णता अडवून ठेवत आहेत. हे अगदी बरोबर वर्णन आहे. हे अतिरिक्त वायू वातावरणात एका न दिसणाऱ्या काचेच्या भिंतीसारखे झाले आहेत. उष्णता आत तर येते, पण तिला बाहेर पडायला रस्ताच मिळत नाही. आणि याचा परिणाम आपली पृथ्वी हळूहळू पण सतत तापत चालली आहे. आणि हे जे तापमान वाढते ना, त्याचे परिणाम आता फक्त कागदावर राहिलेले नाहीत, ते आपण रोजच्या आयुष्यात अनुभवतोय. हे धोके किती गंभीर आहेत आणि आपल्या प्रत्येकासाठी ते का महत्वाचे आहेत ते आता पाहूया. शास्त्रज्ञांनी एक धोक्याचा इशारा दिलाय. 2050 सालापर्यंत पृथ्वीचं सरासरी तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढू शकतं. आता 1.5 डिग्री ऐकायला खूप कमी वाटतं नाही का? पण थांबा, ह्या लहानशा आकड्याचे परिणाम साखळीसारखे एकमेकांत गुंतलेले आणि खूप मोठे आहेत. याचा सगळ्यात पहिला आणि थेट परिणाम म्हणजे असह्य उष्णतेच्या लाटा, अनेक ठिकाणी पडणारा भयानक दुष्काळ आणि जंगलांना लागणाऱ्या विनाशकारी आगी, ज्या आपण बातम्यांमध्ये पाहतोच. तापमान वाढल्यामुळे काय होतंय तर ध्रुवांवरचा बर्फ वितळतोय आणि तोही प्रचंड वेगाने. हे सगळं पाणी समुद्रात जातंय आणि समुद्राची पातळी वाढतीये. याचा धोका कोणाला? मालदीवसारख्या बेटांना, मुंबईसारख्या आपल्या किनारी शहरांना. यामुळे लाखो लोकांना आपलं घरदार सोडून स्थलांतरित व्हावं लागण्याची वेळ येऊ शकते. हे बदललेलं हवामान थेट आपल्या ताटापर्यंत पोचलंय, कारण त्याचा परिणाम शेतीवर होतोय. कधी अवकाळी पाऊस तर कधी पाण्याची टंचाई. यामुळे पिकांचं नुकसान होतं आणि अन्नसुरक्षेचा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. या पृथ्वीवर आपण एकटे नाही आहोत. अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती आपल्यासोबत राहतात. पण या बदलांमुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. समुद्रातली प्रवाळं मरत आहेत,
अनेक जीवजंतू तर कायमचे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. आणि सरतेशेवटी याचा फटका बसतोय तो थेट मानवी आरोग्याला. उष्माघाताने होणारे मृत्यू, डेंग्यू मलेरियासारख्या रोगांचा वाढता फैलाव आणि पुरामुळे पसरणारे आजार, हे सगळं त्याचंच एक भीषण वास्तव आहे. ठीक आहे, परिस्थिती नक्कीच गंभीर आहे, पण सगळं काही संपलेलं नाही. अजूनही आपल्या हातात वेळ आहे, यावर उपाय आहेत. आणि ही जबाबदारी फक्त सरकारची नाही, तर आपल्या सगळ्यांची मिळून आहे. चला, आता या उपायांबद्दल बोलूया. हे उपाय आपण 2 पातळ्यांवर करू शकतो. एक, वैयक्तिक पातळीवर. म्हणजे आपण काय करू शकतो? अगदी छोट्या छोट्या गोष्टी. घरातून बाहेर पडताना लाईट बंद करणं, पाणी वाचवणं, जवळ जायचं असेल तर चालत किंवा सायकलने जाणं, आणि हो, झाडं लावणं. दुसरीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारांना मोठी पावलं उचलावी लागतील. सौर आणि पवन ऊर्जेला प्रोत्साहन देणं, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक नियम लावणं आणि पॅरिस करारासारखी जागतिक उद्दिष्ट गांभीर्याने पूर्ण करणं हे खूप गरजेचं आहे. शेवटी हे एक वाक्य आपल्याला खूप काही सांगून जातं. हवामान बदल ही फक्त पर्यावरणाची समस्या उरलेली नाही, तर ती आपल्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य यावरच अवलंबून आहे की आपण